नमस्कार, पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत। मी निखिल कोकाटे। सर्वांच्या मनात एक विचार असेल की सर्व कंपन्यांनी रिचार्जचे भाव वाढवले, पण BSNLनी कुठलाही 1 रुपया वाढवला नाही। त्याच्यामुळे आज आपण पाहतोय, काल आम्ही जे BSNL ऑफिसमध्ये पाहिले तर कशा प्रकारे BSNLमध्ये सिम कार्ड घेण्यासाठी आणि BSNLचे एजंट डीलर बनण्यासाठी कशा प्रकारे गर्दी, ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आजच्या जर घडीत म्हटलं तर सरकारी कंपनी BSNL आहे, तिने 1 रुपया रेट वाढवला नाही आणि ती तुम्हाला फायदेमंद ठरणार आहे ती कंपनी। कारण तिच्यामध्ये जर आज आपण जर पाहिलं तर आज म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रेट नाही वाढलेला पाहायला मिळत आहे। तर त्यामुळे तुम्हाला एक सांगतो की एक फायदा BSNL कंपनीचा काय आहे। तुम्हाला 153 रुपयामध्ये तुम्हाला 1 महिन्याचं रिचार्ज देते आणि तुम्हाला जर पाहिलं तर तुम्ही आता नवीन सिम कार्ड जर घेतलं तर तुम्हाला 200-250 रुपयामध्ये मिळतं आणि रोजचा 2 GB डाटा कम से कम 1.5 महिना तुम्हाला रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे एवढी चांगली फॅसिलिटी तुम्हाला BSNLने दिली, कारण सरकारी कंपनी असल्यामुळे। त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड आता भरपूर BSNLमध्ये झालेले आहेत। आतापर्यंत 2-2.5 लाखापर्यंत BSNLमध्ये पोर्ट झालेले आहेत इतर कंपनीचे सिम कार्ड। तर आपण पाहणार आहे BSNL ऑफिसमध्ये कशा प्रकारे सिम पोर्ट करण्यासाठी BSNL कंपनीचे रिटेलर बनण्यासाठी कशी गर्दी, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।